राज्यामध्ये पुन्हा एकदा थंडीची लाट आली असून धुळ्यात देखील कडाक्याची थंडी अनुभवायला मिळते। गेल्या 2 दिवसांपासून धुळ्यातील तापमानाचा पारा हा 5 अंश पर्यंत घसरल्याने थंडीमध्ये अधिकच वाढ झाली आहे। मात्र असं असलं तरी धुळेकरांना व्यायामाचा मोह आवरता येत नसल्याचं चित्र पांझरा नदी किनारी बघायला मिळते। याच व्यायामप्रेमी धुळेकरांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल ठाकूर यांनी। एवढ्या थंडीमध्ये देखील नागरिक जे काय आहेत, मॉर्निंग ग्रुप असतील, गुड मॉर्निंग ग्रुप्स असतील किंवा इतर ग्रुप असतील, नागरिक व्यायामाला महत्त्व देत आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणणार साहेब काय सांगणार? प्रचंड थंडी आहे, 5 ते 6 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे। थंडीचं प्रमाण वाढलंच आहे। नागरिकांनी जे ऊब देणारे जे कपडे आहेत ते परिधान करावेत आणि जास्तीत जास्त थंडीमध्ये न फिरता याच्यात फिरावं वाटाने थोडंसं ऊन पडल्यावर, कारण की आरोग्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे। आणि एक मी तुमच्या माध्यमाने एक सूचना करू इच्छितो की जे लहान मुलांच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांचा टायमिंग बदलला गेला पाहिजे। मॉर्निंग वॉकला येतो याच्याने तुमच्या शरीरात एक नवीन ऊर्जा मिळते। दिवसभराच्या कामासाठी माणूस फ्रेश असतो। मी जास्तीत जास्त नागरिकांना विनंती करेल की त्यांनी या सकाळी थंडीचा लाभ घ्यावा, आपल्या आरोग्यासाठी फायदा करून घ्यावा। संमिश्र वातावरणामध्ये निश्चितच आरोग्यावर त्याचा परिणाम होताना दिसतोच आहे, परंतु जर आपण सकाळी मॉर्निंग वॉकला आलात आणि एक थोडीशी एक्सरसाइज केली तर निश्चितच त्याचा आपल्याला सगळ्यांना फायदा होणार आहे। धन्यवाद। निश्चितच पाहायला गेलं तर या 2 दिवसामध्ये थंडीची लाट काही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाच्या वतीनं नोंद करण्यात आलेली सांगण्यात आलेलं आहे। आता एकूणच या 2 ते 3 दिवसामध्ये वातावरण जरी बदल असलं तरी नागरिक थंडीचा आस्वाद घेण्यासाठी काही टाळत नाही आहे आणि व्यायामाला इथं महत्त्व दिलं जात आहे। कॅमेरा पर्सन धनश्रीसह विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, धुळे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।